नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आता माहेरी निघालेली आहे काकण सोडवण्यासाठी आणि ऊर्जाला खूप आनंद झालेला आहे. ऊर्जाचा चेहरा खुललेला असतो ते पाहून शौर्य म्हणतो की बघितलं का आजी, ऊर्जाचा चेहरा किती खुललेला आहे ते. तेव्हा आजी म्हणते की का नाही खुलणार, ती आईकडे चालली आहे ना. तेव्हा शौर्यसुद्धा तेच सांगत असतो की हो, आईकडे चाललेली आहे ना, म्हणूनच तिचा चेहरा एवढा खुललेला आहे. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की अगदी बरोबर आहे, पण कसं आहे माहिती आहे का, शौर्य जेव्हा मुलगी सासरी येते ना तेव्हा तिला माहेरची ओढ लागलेलीच असते, असं आजी शौर्यला सांगत असते. तेव्हा आजी म्हणत असते की चालेल, बघ तुम्ही आता जाताय ना, दुसरीकडे कुठं बाहेर फिरायला वगैरे जाऊ नका, डायरेक्ट घरी या, कारण तुम्ही तिथेही काही खाऊ नका, असं जेव्हा आजी सांगत असते तेव्हा शौर्य आणि ऊर्जा म्हणतात म्हणजे. तेव्हा ऊर्जा म्हणते आईकडे जाणार आहे ना, मग असं न खाता कसं यायचं, म्हणजे तिनेही काहीतरी केलं असणार आहे ना, कारण ऊर्जाला माहिती आहे की आई आपली कशी आहे, आई पण आपली कासावीसच झालेली असणार आहे, ही गोष्ट ऊर्जालाही माहिती आहे. तेव्हा आजी म्हणतात अगं तसं काही नाही आहे, फक्त प्रॉब्लेम काय आहे, आज ना सत्यनारायण पूजा ठेवली आहे ना, तुम्ही तिकडून आला की पूजा होणार आहे म्हणून, बाकी काही नाही आहे, असं इकडे आजी सांगत असतात. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो एवढंच का. त्याबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य आणि ऊर्जा आता दोघंही निघालेले आहेत. तेवढ्यात विजया तिथून येते आणि विजया म्हणते की आज पूजा होणार नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात का, काय झालं, गुरुजींना सांगितलं होतं ना मुहूर्त बघायला तू, मग अचानक काय झालं, कारण मुहूर्त तर बघायला सांगितलेला होता, एवढं सगळं सांगितलेलं होतं, मग काय झालं. ती म्हणते की त्यांना वेळ नाही आज, त्यामुळं पूजा नंतर होईल, ते नंतर ठरवतील काय ते. आजी म्हणतात अगं नंतर कधी, ती म्हणते वाट बघायला लागेल, नंतर कधी काही नाही सांगू शकत आहे. आता मात्र हे सगळं ऐकल्यानंतर आजींना खरं तर राग आलेला असतो, पण विजया मात्र सध्या इतकी तोंडसूक घेत असते ना, त्याला काही मापच नसतं हे लक्षात आलेलं असतं आजींच्या. त्याचबरोबर त्या म्हणतात की अगं तुला कळतंय का, तू काय बोलते, सत्यनारायण पूजा पुढे ढकलायची गरज काय आहे. त्यावरती तिचं म्हणणं असतं की एवढं काय त्याच्यात, कसं आहे, लग्न अचानक झालं, सगळं अचानक झालेलं आहे, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होतीलच असं काही नाही आहे ना, कारण लग्न झालं ही गोष्ट तर कुठं माहिती होती ना आम्हाला, अचानकच आम्हाला कळलं ना लग्न होणार आहे ते, मग पूजा पण अचानकच होणार आहे, काही आधी पूर्वतयारी केलेलीच नाही आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे यांच्या म्हणण्याप्रमाणे होण्याचा प्रश्नच येत नाही, असं जे काही ऊर्जा बोलत असते त्यामुळं विजया बोलत असते, त्यामुळं आजींना तर धक्काच बसलेला असतो. म्हणजे हे काय नवीन आहे, ही अशी का वेड्यासारखी बोलायला लागली आहे, अशी का वेड्यासारखी वागते, असा प्रश्न इकडे आजींना पडलेला असतो. तर विजया मात्र तोंडसूक घ्यायचं अजिबात सोडत नसते, वाटेल ते बोलायचं आणि वाटेल तसं बोलायचं, हे सगळं विजयाचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र शौर्यसुद्धा पाहत असतो. तेव्हा विजया म्हणते की तू अशी निघालीस. हे ऐकल्यानंतर इकडे शौर्य त्याचबरोबर ऊर्जा तिथं असतात आणि विजया म्हणते की तू नक्की अशीच जाणार आहेस का. हे ऐकल्याबरोबर इकडे ती म्हणते हो. तेव्हा ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आले मी, कसं आहे माहिती आहे का, काहीही असलं तरीही इथे जहागीरदारांची सून म्हणून तू या घरातून बाहेर जाणार आहेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेव्हा तू बाहेर पडशील तेव्हा सगळे तुला जहागीरदारांची सून म्हणून पाहणार आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. कसं आहे, ते तुझ्या घरी चालत असेल ना, ते इथे नाही आहे चालत. तिथून जेव्हा तू आली तेव्हा शिंदेंची आलेली होती, इथून जाताना तुला नीटच जावं लागणार आहे, कारण सगळे लोक तुला पाहणार आहेत. हे सगळं असं विचित्र बोलणं चाललेलं असतं. शौर्य आजी या सगळ्यांना धक्का बसत असतो. ही विजया सगळं जे काही बोलत असते ते टोमणं मारल्यासारखं बोलत असते. तुम्हाला चाळीतल्या लोकांना काय कळणार आहे, कसे तुम्हाला त्याची काही किंमतच नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी वाटेल त्या पद्धतीने कशाही बोलायच्या आणि त्रास द्यायची एक संधी ही विजया सोडत नसते. तेव्हा मात्र शौर्य पाहत असतो, कारण शौर्याला माहिती आहे ऊर्जा शांत काही बसणार नाही, कारण ऊर्जा ही कशी आहे ही गोष्टसुद्धा शौर्याला चांगलीच माहिती आहे. आणि त्याचबरोबर ऊर्जाने तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे असं शौर्यालासुद्धा वाटतं. परंतु आत्ता सध्याला तरी ऊर्जा काहीच बोलत नाही, ऊर्जा शांतच राहते. मग विजया जाते आणि कपाटातून दागिन्यांचा बॉक्स घेऊन येते. मग दागिन्यांचा बॉक्स घेऊन आल्यानंतर ते दागिने आता ऊर्जाच्या अंगावरती घालायला सुरुवात करते. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते पण काय आहे हे. तेव्हा ती म्हणते की तू इथली सून म्हणून चाललेली आहे, तर हे दागिने तुला घालून जावे लागते. हे ऐकल्याबरोबर इकडे ऊर्जा बसलेली आहे आणि विजया तिला ते दागिने घालत आहे. आता सगळ्यात जास्त राग येतो तो कोणाला, तर दिव्याला. दिव्याला असं वाटत असतं की इतके दिवस मी आले या घरात, मला नाही कधी एवढे दागिने दिले आणि हिला बरे लगेच दिलेले आहेत.
आता विजयाचं वागणं कसं आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तरीही आता मूर्ख दिव्याला काय माहिती की विजयाच्या मनात काय चालू आहे ते. आणि ती मात्र म्हणत असते की माझ्यासोबत नाही कधी वागलं सासूबाई असं. आणि दिव्याच्याच हातात तिने बॉक्स धरायला दिलेला असतो. दिव्या मात्र तो बॉक्स पाहत असते. दिव्याला राग आलेला असतो. दिव्याला ही गोष्ट पटतच नसते की का, म्हणजे माझ्याच बाबतीत असं का, मला नाही कधी हे केलेलं, माझ्यावर मात्र अन्याय केलेला आहे असं तिला वाटत असतं. विजयाने त्या बॉक्समधले इतके दागिने ऊर्जेच्या अंगावर घातलेले असतात. अगदी बाजूबंदापासून तोड्यांपासून सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात. आणि इकडे ऊर्जा मात्र पाहतच राहते. ऊर्जाला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, ह्यांचं वागणं काय चाललं आहे. ऊर्जाच्या लक्षातच येत नसतं. ऊर्जा मात्र म्हणत असते की नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्या मुद्दाम अशा वागतात. शौर्याची आई माझ्यासोबत जे वागते ना ते मुद्दाम वागते. इकडे पूर्वाने छान अशी तयारी केलेली असते, जेवणाची तयारी केलेली असते, फराळाचे 4 पदार्थ बनवलेले असतात. ऊर्जा माहेरी जाताना तिच्यासोबत ते द्यायला पाहिजेत यासाठी सगळी तयारी केलेली असते. आणि आता मात्र तिथे शेजारच्या काकू आलेल्या असतात. आणि त्या जेव्हा म्हणत असतात की अगं काय हे एवढं सगळं काय करत बसली, तर ती म्हणते थोडे लाडू केले, चिवडा केला, ऊर्जाला आवडत आहेत म्हणून पराठे केले, आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी असं सांगत असते. तेव्हा ती म्हणते अगं कशाला करायचं, ती पोरगी मला सांग, तिथं काय खात बसणार आहे का हे सगळं, अगं गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची. तेव्हा पूर्वा सांगत असते नाही, माझी ऊर्जा कशी आहे माहिती आहे ना, काम चालू असतं तिचं मान्य आहे मला, पण जेव्हा ती काम करत असते ना तेव्हा तिच्या लक्षातच राहत नाही आहे ती काय करते ती, आणि ती विसरून जाते खायचं, असं सगळं विजया सांगत असते. तेव्हा मात्र काकू म्हणतात की अगं बरोबर आहे, पण आताच्या मुली ऑनलाईन मागवून खातात ना, आपल्या वेळेसारखं थोडंच आहे की आता हे नाही खायचं ते नाही खायचं. पण कसं आहे माहिती आहे ना तुला, हे सगळं हे जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे पूर्वा म्हणते नाही हो, माझी ऊर्जा तशी नाही आहे, तिला ना घरचंच लागतं. आजपर्यंतपासून जे आत्तापर्यंत हा सगळा खाऊनच ती मोठी झालेली आहे. इकडे ऊर्जा म्हणत असते एवढ्या सगळ्या दागिन्यांची गरज काय आहे, म्हणजे एवढे सगळे दागिने घालायची मला सवय नाही आहे. आता विजया तिला सांगत असते चाळीतलीस ना, चाळीतल्या लोकांना नाही आहे सवय, आणि हे सगळे दागिने काय तुला दिलेले नाही आहेत मी, आता तू चालली आहेस ना म्हणून दिले, तुझ्याकडे नाही आहेत म्हणून. तेव्हा ऊर्जा म्हणते अहो पण एवढी गरजच नाही आहे. तेव्हा ती म्हणते की आईसाहेब तुम्हीच सांगितलं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत ते, मग काय झालं, मग कशासाठी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चाललेलं आहे, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा विजया मात्र हे सगळं जाणून बुजून बोलते हे शौर्याच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर शौर्यसुद्धा पाहत असतो, त्यालाही कळून चुकलेलं असतं की यामध्ये नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. आईचं वागणं आहे ते ऊर्जासोबत खूप चुकीचं आहे. आणि मग सगळे दागिने तिच्या अंगावर घातलेले असतात आणि सांगितलेलं असतं की आत्ता तुला बाहेर जाताना सगळे पाहणार आहेत ना, ते जहागीरदारांची सून म्हणून पाहणार आहेत, तुला चाळीतली म्हणून नाहीत पाहणार, एवढं लक्षात ठेव. आता हे ऐकल्यानंतर ऊर्जाला तर वाईट वाटलेलं असतं, कारण हे सगळं जे काही वागणं आहे ते चुकीचंच आहे. ज्या पद्धतीने ही वागत बोलत आहे ते मात्र पूर्णपणे चुकीचं आहे, हे शौर्याच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि शौर्य पाहतच राहतो. विजया मुद्दाम ऊर्जाला हिनवून बोलत आहे आणि तिला तू गरीब आहेस आणि आम्ही श्रीमंत आहोत अशी गोष्ट दाखवून देत आहे. तिच्या गळ्यातील एक एक हार, एक एक सोन्याचा दागिना ती दाखवते की हा 20 तोळ्याचा आहे, हा 15 तोळ्याचा आहे, माहिती ना तुला 20 तोळे 15 तोळे म्हणजे किती महागाचं आहे ते, असं ती तिला बोलत असते. खरं तर शौर्याला देखील हे पटत नसतं आणि ऊर्जाला तर खूपच राग येत असतो, पण आत्ता काहीच बोलता येत नाही म्हणून ती शांत बसलेली असते. आणि विजया तिला बोलत असते की हे सगळं नीट घेऊन जा आणि नीट घेऊन ये, यांची किंमत खूप आहे, मान्य अशा आम्ही 20-25 हार घेऊ शकतो, पण जे चाळीत राहतात ना त्यांच्यासाठी हे खूपच आहेत आणि हे काय मी तुलाच दिलेले नाही आहेत, लक्षात ठेव, आल्यानंतर हे दागिने काढून तू पुन्हा मला माघारी द्यायचे आहेत, असं देखील ती म्हणते. तेव्हा ऊर्जा चिडते आणि तिनं देखील आता टोमणा मारलेला आहे. ती म्हणते एकदा तुम्ही मला वस्तू दिली की ती वस्तू मी अतिशय व्यवस्थित जपून ठेवेल, त्याची काळजी तुम्ही काहीच करू नका. अर्थात ऊर्जा ही शौर्याच्या बाबत देखील बोललेली असते आणि तो टोमणा विजयाला अगदी चांगला लागलेला असतो की आता तुमचा शौर्य माझ्याजवळ आहे, त्याला मी जपून ठेवेल, असा पण अर्थ त्यातून निघतो. आणि विजयाचं तोंडच बंद होतं, कारण बरोबर ऊर्जानं तिचं तोंड बंद करून टाकलेलं असतं. आता आजी समोर आलेली असते आणि आजीच्या हातामध्ये 2 बांगड्या असतात, म्हणजे सोन्याच्या पाटल्या असतात आणि त्या पाटल्या तिने ऊर्जाच्या हातात घातलेल्या असतात आणि ऊर्जाला म्हणलेले असते
लग्नाचं हे माझ्याकडून तुमच्या दोघांसाठी गिफ्ट आहे. एवढंच म्हणून ती थांबत नाही, तर आजी देखील विजयाला टोमणा मारते आणि म्हणते, हो, आणि हे तुलाच देऊन टाकल्या, तुला कसं ठेवायचं तसं ठेव, माघारी देण्याची गरज नाही, असं ती विजयाकडे बघते आणि बोलते. विजयाला कळतं की हा टोमणा खास आपल्यासाठी आहे. इकडं दिव्याचं तोंड मात्र अगदी बघण्यासारखं झालेलं असतं, कारण आता ऊर्जाला सोन्याचा दागिना मिळालेला असतो, आपल्याला काहीच मिळत नाही आहे, या गोष्टीचं वाईट तिला वाटत असतं. आणि आजीने चांगला टोमणा विजयाला मारल्यामुळे विजयाचं तोंड देखील बघण्यासारखं झालेलं असतं, कारण विजयानं आत्तापर्यंत खूप काही टोचून टोचून बोललेले असते, पण आता आजी आणि ऊर्जा एकत्र येऊन विजयाची चांगलीच खोड मोडताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यानंतर आजी विजयाला समोर घेते आणि म्हणते, अगदी खूप सुंदर तू दिसत आहेस, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, माहेरी चालली आहेस ना तर तिकडं काहीही गोड खायचं नाही. तेव्हा ऊर्जा आणि शौर्य म्हणतात, पण पूजा तर आज नाही ना. मग ते म्हणते, हो सगळं कळतंय मला, पण खायचं नाही, मी सांगते ना तर नको खाऊ. ती म्हणते, ऊर्जा म्हणते, हो तुम्ही सांगतायत तरी मी अजिबात नाही खाणार आहे. त्यावर शौर्य म्हणतो, म्हणजे त्यात काय आहे का विशेष? तर आजी म्हणते, हो आहे, आता मला काय बोलायला लावू नका, फक्त मी सांगते तेवढं करा. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, तुम्ही सांगतायत तर आम्ही नक्की तसं करू. आता आजीनं असं का सांगितलेलं असेल ते आपल्याला पुढील भागामध्येच कळणार आहे. पण ऊर्जा आणि शौर्य यांनी मात्र ठरवलं आहे की आजीनं ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे अगदी त्याप्रमाणे वागायचं, कारण आजीचा स्वभाव, बोलणं, वागणं हे खूप चांगलं आहे, हे ऊर्जाच्या देखील लक्षात आलेलं आहे. आजीनं सांगितलं आहे म्हणजे त्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगली बाब असणार, ही गोष्ट ऊर्जाच्या देखील लक्षात आलेली आहे. इकडे शिर्केंच्या घरी त्याची मुलगी म्हणजेच अर्पिता ही चक्क लग्न कसं करायचं हे पाहते. मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे, हा हार पाहिजे, तो सोन्याचा दागिना पाहिजे, या फोटोग्राफरला आपण बोलवायचं आहे, त्या ठिकाणी मी प्री वेडिंग करणार आहे, असं काहीसं तिचं बोलणं चालू झालेलं आहे. श्रीकेला कळलं आहे की अर्पिता पार वेडी झालेली आहे. आता या पोरीला कसं समजावून सांगावं तेच कळत नाही. आत्ताशी शौर्य आणि ऊर्जा यांचं लग्न झालेलं आहे, आता त्या दोघांचं लग्न मोडणार कधी आणि या अर्पिताशी त्या शौर्याचं लग्न लागणार कधी, असे 100 प्रश्न त्याच्या डोक्यात आहेत. आणि विक्रांत हे सगळं पाहतोय, त्याला तर मोठा धक्काच बसलाय. या अर्पिताला काय झालंय आणि ही का लग्नाची बडबड करायला लागली, असा प्रश्न त्याला देखील पडलेला आहे. तो जवळच बसलेला असतो, पण शांतपणे सगळं ऐकत असतो. आणि अर्पिता एक एक बोलत असते. अहो त्या मेहंदीवाल्याला सांगायचंच राहिलं ना, थांबा त्याला देखील सांगते, असं ती म्हणते आणि ती जाते. तर आता शिर्के टेन्शनमध्ये असतो. विक्रांत त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, अहो काय झाले अर्पिताला, तिला काय लग्न काय, तिला लगेच लग्न करायचं आहे का? इथं माझं लग्न अजून नाही आहे आणि तिचं काय? तेव्हा शिर्के चिडतात आणि म्हणतात, काय रे तुमच्या दोघांचं लग्न? इथं कोर्टात केस आलेले आहे आणि तुम्ही काय म्हणताय लग्न करायचं आहे? माझं डोकं आता तापवू नका, आधीच सांगून ठेवतोय. विक्रांत म्हणतो, अहो डॅड कशाला काळजी करत आहे तुम्ही, त्या वकिलाची पोरगी आपल्याला तो देणार आहे ना, मग मला त्यांनी जेलमध्ये टाकू शकतोय का? त्याला मला जेलच्या बाहेरच काढावं लागणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ही केस फक्त आपण जिंकणार, लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो, असं शिर्केला तो गॅरंटी देत असतो. शिर्के देखील त्याला म्हणतो, तुझं हे बोलणं मला देखील पटतं, पण हा जहागीरदार देखील काय साधा नाही आहे. त्याच्या डोक्यावर बसून सारखं त्याला विचारावं लागणार आहे की अपडेट काय आहेत सांग, आणि तो तुला वाचवण्यासाठी काय करणार आहे ते सांग, कारण हा जहागीरदार जर का हातातला सुटला तर तुझं काही खरं नाही आहे, लक्षात ठेव. त्यामुळं जहागीरदारला अजिबात सोडायचं नाही. त्याला रोज फोन करून अपडेट विचारायचे, रोज फोन करून विचारायचं की तो आता नवीन काय करणार आहे ते, असं शिर्के विक्रांतला सांगत असतो. इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघेही आता ऊर्जाच्या घरी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हातातील हळकुंड सोडण्याचा म्हणजेच काकण सोडण्याचा आता कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यांच्या चाळीतील सर्व बायका जमा झालेल्या आहेत आणि त्या पाहतायत, अगदी सोन्यानं मोडूनच ती ऊर्जा आलेली आहे आणि सर्वजण तिचं कौतुक करतायत. काय ते दागिने आणि किती दागिने घातलेत, असं सर्वांची चर्चा सुरू आहे. दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय, असं देखील त्या बोलत आहेत. आणि गाण्यांच्या आवाजात आणि सर्वांच्या उपस्थितीत दोघंही एकमेकाच्या हातातील काकण सोडत आहेत. काकण सोडत असताना दोघेही अगदी एकमेकाकडं रोमॅन्टिक होऊन पाहत आहेत. पहिल्यांदा ऊर्जा त्याच्या हातातील काकण सोडते, तर त्यानंतर तो देखील ऊर्जाच्या हातातील काकण सोडतो. आता काकण सोडण्याचा विधी अगदी व्यवस्थितपणे पार पडलेला असतो.
दोघेही अगदी खुश असतात आणि सर्व उपस्थित लोक आहेत त्यांनाही कळतं की हे दोघं एकमेकाच्या प्रेमात आहेत आणि ते दोघेही भरपूर खुश आहेत. आलेले सर्वजण त्या दोघांची चांगली स्तुती करत असतात. तर आता ऊर्जा लग्नानंतर खूपच सुंदर दिसायला लागली असं देखील बाकीचे सर्वजण बोलत असतात. जवळच असलेली एक छोटी मुलगी असते, ती तर म्हणते, ऊर्जा दीदी तू आहेस ना, लग्न झाल्यापासून अशी क्यूट क्यूट दिसायला लागलेली आहे. असं ती बोलल्यानंतर सर्वांनाच हसू येतं आणि ऊर्जा खरोखरच खूपच क्यूट दिसते हे आपल्याला देखील तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. ऊर्जा शौर्यशी लग्न झाल्यापासून खूपच खुश आहे हे आपल्या देखील लक्षात आलेलं आहेच आहे. आता ऊर्जा आणि शौर्य यांचा विधी पार पडल्यानंतर सगळ्या बायका ह्या बोलत असतात आणि त्यावेळेस शौर्यला फोन येतो म्हणून शौर्य बाहेर निघून जातो. तर तिथल्या आसपासच्या बायका म्हणतात, किती सोनं घातलंय ग तुला, खरंच तुझ्या सासूचा तुझ्यावर खूप जीव आहे वाटतं, अगदी सोन्यानं मडवूनच पाठवलंय. पण ऊर्जाच्या आईला मात्र ते अजिबात पटलेलं नसतं, कारण तिला माहीत असतं की या सगळ्या गोष्टी खोट्या देखील असू शकतात. कारण त्या लोकांना हिचं तर अजिबात पटलेलं नाही, मग त्यांनी एवढे दागिने घातले कसे